जर नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा अर्जासाठी आता फक्त शेवटचे 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर लवकरात लवकर आपण खरीप हंगाम 2026 चा पीक विमा अर्ज करून घ्यावा. जर पीक विमा अर्ज आपण केलेला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास नियमानुसार आर्थिक संरक्षण मिळत असते. त्यामुळे पीक विमा जो अर्ज करण्याची आहे ती संधी सोडू नये. आता पीक विमा योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करता येईल? तर यासाठी अगोदर आपल्या मोबाईलवरून देखील करता येतो आणि आपल्या मोबाईलवरून नाहीच करता आला तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज हे व्यवस्थित करून घ्यावे. आता पीक विमा योजना अर्ज करण्यासाठी आपल्याला जी कागदपत्रे लागणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व बँकेचं पासबुक, तसेच जो पीक पेरा असतो ज्यावर आपण पिकाची नोंद लावलेली असते, अशी एकंदरीत 3 ते 4 कागदपत्रे आपल्या सोबत असू द्यावीत, जेणेकरून आपल्याला पीक विमा भरताना कुठलीही अडचण येऊ नये. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पीक विमा करताना आपली जी माहिती आहे ती अचूक भरावी. धन्यवाद.